राऊत हे शब्द पाळणारे आहेत का असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला। विनायक राऊतांचे बाकी धंदे बंद म्हणून पैसे घेतात, नारायण राणे यांनी आता टीका केली आहे। कोण राऊत म्हणता ना, विनायक राऊत आणि शिवसेनेचे राऊत वगैरे, हे खऱ्या अर्थाने विश्वासाला आतापर्यंत कधी पात्र कुणा शब्द दिला आणि पुरा केला। माननीय बाळासाहेब होते तेव्हा ठीक होतं, हे शब्दाला शब्द देतील पाळतील असं सांगता येत नाही। आता बाकी धंदा बंद झालाय ना, हा, तेव्हा ठाकरे गटाचा आता एकच धंदा आहे, रिटायरमेंट कडे पाहून किती कोटी घेतले काय घेतले, पण विड्रॉ केलं काय कोण असंच विड्रॉ करत नाही। फॉर्म ज्या ह्यानी भरतात आणि ज्या समोरचा उमेदवार बघून फॉर्म भरतात। पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। सीआयडीच्या पोलीस अधीक्षक वैशाली मानेंची बदली रद्द करण्यात आली। पोलीस बदल्यांच्या विरोधामध्ये मानेंनी आवाज उठवलेला होता। मीरा भाईंदरला झालेली त्यांची बदली रद्द करण्यात आली। मानेंच्या बदलीबाबत आदेश स्वतंत्रपणे काढणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तर स्वतः वैशाली माने आपल्याशी जोडल्या जात आहेत फोन लाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। वैशालीजी, तुमचं स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। तुमचं लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही सर्वप्रथम अनेक प्रश्न उपस्थित करत आवाज उठवलेला होता। लोकशाही मराठीने तो आवाज महाराष्ट्रापर्यंत मांडला आणि अखेर आता थोडासा परिणाम जाणवतोय। तुमची बदली रद्द करण्यात आलेली आहे, मात्र त्यामध्ये महत्वाची अपडेट अशी आहे की अजूनही तुम्हाला वेटिंगवर ठेवण्यात आलेलं आहे। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। आता मला आता जस्ट बघायला मिळाली ऑर्डर, मला माहित नाही वेटिंगला काय ठेवलेलं आहे। आणि मुद्दा फक्त बदलीचा नव्हताच ना, पहिल्यापासूनच असं होतं की मान सन्मानाचा मुद्दा आहे। आता वेटिंगला टाकलं म्हणजे परत इन्सल्ट करणे, खच्चीकरण करणे असंच त्याचा अर्थ झालेला आहे सर। की जे अपेक्षित होतं की ज्यांच्या बदल्या 4-4 दिवसात रद्द झाल्या, जवळपास 15 लोकांच्या, त्यांनी काय केलं काय नाही माहित नाही आम्हाला। आता इथून त्यांनी असं वेटिंगला टाकलं म्हणजे आता वेटिंगला किती दिवस पडा तुम्ही, पडून राहा आता घरामध्ये। वैशालीजी, यापुढची तुमची भूमिका नेमकी आता काय असेल? आता भूमिका आता काय, पहिलं आता तर जस्ट वाचलेली ऑर्डर, आता परत एकदा बघायला लागेल, कारण ह्याच्यात पण कुठं काही मला माझ्या म्हणजे ज्यांच्याबद्दल मी कंप्लेंट केली डीजींनी, कुठं माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही किंवा काहीच नाही। वास्तविक आता अनेकदा मीटिंग्स होतात माझ्या, टेक्निकल एसपी होते, मग इथं मी आता बदली झाली त्यामुळं, परंतु त्यांच्याशी 1 to 1 बोलणं असताना सुद्धा त्यांनी एकदाही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही। आणि मी आयजी मॅडमना पण कॉल केला होता, त्यांनी पण माझा कॉल पिकअप नाही केला, तो कॉलबॅक पण नाही केला। म्हणजे एकूण असंच त्याचा अर्थ झाला की आता शिक्षा द्यायचा प्रकार चालू केला त्यांनी, की चला यांना पनिशमेंट देऊन टाका। आणि मुद्दा बदलीचा नसून मुद्दा अपमानाचा होता, अन्यायाचा होता, तर तो परत झालेलाच आहे आणि चालूच आहे। आणि ते पण जाऊ देत, त्यांनी मला काल पत्र दिलं, तर त्या पत्रामध्ये त्यांनी माझं पदनाम लिहिताना वैशाली माने पोलीस उपायुक्त पुणे शहर असं लिहिलं, जेव्हा की मी पोलीस अधीक्षक तांत्रिक सेवा आहे। आणि आम्ही हेच म्हणतोय ना की रिकग्निशन नाहीये, आमच्या अस्तित्वाची दखल नाहीये, तर सरळ सरळ पोस्टिंग सुद्धा तुम्हाला माहित नाहीये, एवढे आम्ही नगण्य आहोत खात्यामध्ये। त्याचा अर्थ सरळ सरळ असाच आहे, त्या पत्रावरून सिद्धच होतं ते। हीच प्रतिक्रिया माझी। अगदी वैशालीजी, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे। पुन्हा एकदा तुम्ही तुमची भूमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।